नमस्ते मुलींनो. आज आपण आपला पुढचा महत्त्वाचा आणि शेवटचा अगदी थिअरी भाग पार्टनरशिप फायनल अकाउंटचा घेतोय. पेज नंबर 22. इम्पॉर्टंट पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत पहा. त्याला काहींना मी टिक केलेलं आहे, काहींना स्टार केलेलं आहे. तर तसंच्या तसं तुम्ही वहीमध्ये टिक करायचं किंवा स्टार करून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, अर्थातच खूप महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थित दिले पहा. लास्ट इयरच्या बुकमध्ये असं दिलेलं नव्हतं. जेव्हा नवीन ॲडिशन येते किंवा सिलेबस चेंज होतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे बदल केलेले असतात. इम्पॉर्टंट्स पॉईंट बघूया. एकूण 14 पॉईंट्स आहेत. लिहायचे नाही आहेत, फक्त मी जिथे कुठे हायलाईट केलं आहे किंवा कुठे अंडरलाईन केलं आहे, कशाला स्टार केलेलं आहे तेवढेच पॉईंट्स बुकमध्ये हायलाईट करा. फर्स्ट वन, each item of trial balance will be included only once in the final account, that is either in the trading or profit and loss account or balance sheet in working section. ट्रायल बॅलन्समध्ये जे अकाउंट्स दिलेले आहेत किंवा जे आयटम्स दिलेले आहेत त्याचं पोस्टिंग ओव्हरऑल प्रॉब्लेममध्ये फक्त एकाच ठिकाणी येणार आहे. म्हणजे परचेसेस आपण ट्रेडिंग डेबिटला लिहिले तर त्याचा विषय तिथे संपतो. ट्रेडिंग डेबिटला लिहा किंवा प्रॉफिट अँड लॉसला पण लिहा, मग असेटला पण लिहा, असं आपण नाही करत. जो काही ट्रायल बॅलन्समध्ये आयटम्स आहेत ते एकाच पोस्टिंगसाठी असतात आणि एकाच वेळेस आपण त्याचं पोस्टिंग करू शकतो. Each adjustments have two effects for the similar amount. प्रत्येक ॲडजस्टमेंट्सला 2 इफेक्ट आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि अमाऊंट पण त्याची काय राहते, सेम राहते. डेबिट बॅलन्सेस ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपियर ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ॲसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. प्रॉब्लेम देत असताना काही ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सेस दिलेले असतात आणि काही क्रेडिट बॅलन्स आणि अमाऊंट दिलेले असतात. मग त्यातले सगळे डेबिट बॅलन्सेस जे आहे त्याचं पोस्टिंग कुठे जाणार आहे, आयदर ट्रेडिंग डेबिट किंवा प्रॉफिट अँड लॉस डेबिट किंवा ॲसेट, आणि वाईस वर्सा असतं याच्या. पहा, डेबिट बॅलन्सेस ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपियर ऑन डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट साईडच्या पण डेबिटला येणार आहे आणि असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपियर ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड और ऑन द लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे डेबिट बॅलन्सेस जे आहेत ते ट्रेडिंग डेबिट, P&L डेबिट किंवा असेट, आणि क्रेडिट बॅलन्सेस आहेत ते ट्रेडिंग क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट किंवा लायबिलिटीलाच येणार आहेत, हे लक्षात ठेवा. 5th पॉईंट आहे पहा, इफ सॅलरी अँड वेजेस आर गिवन ॲज अ सेपरेट आयटम. हे सांगण्याच्या अगोदर मुलींनो, वेजेसचं पोस्टिंग आपण कुठे करतो, ट्रेडिंग डेबिट, बरोबर. सॅलरीचं पोस्टिंग कुठे करतो आपण, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आता 12वीच्या पुस्तकामध्ये कधी कधी काय होणार आहे पहा, वेजेस अँड सॅलरी देतील किंवा सॅलरी अँड वेजेस देतील. असे जर 2 आयटम्स आले प्रॉब्लेममध्ये तर जो फर्स्टली आलेला आहे त्याचं पोस्टिंग जिथं जातं तिथंच त्याचं पोस्टिंग एकाच वेळेस करायचं. पहा, इफ सॅलरी अँड वेजेस आर गिवन ॲज अ सेपरेट आयटम, जर ते वेगवेगळे दिले की सॅलरी 5000 आहे आणि वेजेस आहे 2000, वेजेस आर शोन टू द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट while salaries are shown to the debit side of P&L account. जर सॅलरी आणि वेजेस वेगवेगळं दिलं तर वेजेस जाणार आहे ट्रेडिंगला आणि सॅलरी जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसला. इफ द आयटम इज वेजेस अँड सॅलरी इट इज शोन टू द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. का बरं, कारण सुरुवातीला काय आले पहा, वेजेस. जर वेजेस अँड सॅलरी आलं तर त्याचं पोस्टिंग जाणार आहे डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि जर
If the item is salary and wages, it is shown to the debit side of P&L account. जर का सॅलरी अँड वेजेस असा जर आयटम आला तर त्याचं पोस्टिंग जाणार आहे कुठं? P&L डेबिट. हे तर लक्षात. असं त्यांनी सुरुवातीलाच दिलं आहे कारण असं पुढं प्रॉब्लेममध्ये येणारच आहे. लिहिण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा. 6th पॉईंट बघा. इफ द ट्रायल बॅलन्स कंटेंट्स ओनली ट्रेड एक्सपेन्स. मी गेल्या वर्षी याची डिटेल नोट तुम्हाला लिहून दिलेली आहे. तुम्हाला समासामध्ये मी लिहायला सांगितलेलं होतं. ते वाचण्याच्या अगोदर मी तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन देते. जर ट्रायल बॅलन्समध्ये नुसता ट्रेड एक्सपेन्स दिलेला असेल तर त्याचं पोस्टिंग कुठं जाणार आहे मुलींनो? त्याचं पोस्टिंग जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. बरोबर. नुसताच ट्रेड एक्सपेन्स दिला असेल तर त्याचं पोस्टिंग जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. पण काही काही प्रॉब्लेम्समध्ये ट्रेड एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स असे जर चारही मिळून त्याच्यासोबत ट्रेड एक्सपेन्स दिलेला असेल तर मग मात्र पोस्टिंगमध्ये थोडासा फरक येतो. या केसेसमध्ये ट्रेड, सन्ड्री, मिसलेनियस असे जर एक्सपेन्सेस एकाच प्रॉब्लेममध्ये आले असतील तर ट्रेड एक्सपेन्स जाणार आहे ट्रेडिंग डेबिट आणि जनरल आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस जाणार आहेत प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. हे मी तुम्हाला गेल्या वर्षी वहीमध्ये लिहून दिलेलं आहे. तोच रूल यावर्षी पण ॲप्लिकेबल असणार आहे. बघा. इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन्स ओनली ट्रेड एक्सपेन्स, the item will be shown on the debit side of P&L account. But if the trial balance contains trade expense and also other items like sundry expense, office expense, general expense or miscellaneous expense, the item trade expense is shown to the debit side of trading account while other items expenses are shown to the debit side of P&L. बरोबर. नुसता ट्रेड दिला तर P&L डेबिट, पण ट्रेड, मिसलेनियस, सन्ड्रीज असे जर आयटम्स आले तर ट्रेड एक्सपेन्स जातो ट्रेडिंग डेबिटला आणि अदर आयटम्स जातात P&L डेबिटला. याचं लक्षात. त्याच्यानंतर 7th पॉईंट बघा. द ॲडजस्टमेंट फॉर बॅड डेट्स and provision for bad and doubtful dates should be affected after the adjustments for debtors are given effect to. हे अत्यंत महत्त्वाची नोट आहे. पहा, यावर्षी आपल्याला लागणार आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आता बऱ्याच वेळेला बॅड डेट्स, RDD असं प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. बॅड डेट्स आणि RDD आल्या तर आपण फर्स्टली काय करतो? बॅड डेट्सचे अमाऊंट्स मायनस करतो आणि मग आलेल्या अमाऊंटवर आपण RDD चार्ज करतो. आता फक्त डेटर्सवर ह्या दोनच ॲडजस्टमेंट असतील असं नाही आहे मुलींना. अनरेकॉर्डेड परचेसेस असणार आहेत किंवा डेटर्सशी रिलेटेड अजून वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्स असणार आहेत. तर मग त्याचं काय करायचं? आधी अदर ॲडजस्टमेंट्स करून घ्यायच्या आहेत आणि मगच आलेल्या अमाऊंटवर बॅड डेट्स आणि RDD करायचा आहे. अर्थात हे थोडं सगळं तुम्हाला अनभिज्ञ, एकतर मी तुमच्यासमोर नाही, तुम्ही माझ्यासमोर नाही, हे सगळं समोरासमोर बोलण्याच्या गोष्टी आहेत. पण जेव्हा प्रॉब्लेम येईल सोडवायला तेव्हा मी हे तुम्हाला रिमाइंड करून देईन. बघा काय म्हणतात. द ॲडजस्टमेंट फॉर बॅड डेट्स अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स शुड बी अफेक्टेड आफ्टर अदर ॲडजस्टमेंट्स फॉर डेटर्स आर गिवन इफेक्ट टू. Such adjustments can be unrecorded sales, drawings included in debtors, drawings treated as sales etc. जर अनरेकॉर्डेड सेल्स असतील, मग अशा अनरेकॉर्डेड परचेस म्हणलं, अनरेकॉर्डेड सेल्स असतील, ड्रॉइंग्स इन्क्लुडेड इन डेटर्स असतील किंवा ड्रॉइंग्स ट्रीटेड ॲज सेल्स असतील तर आधी ह्या ॲडजस्टमेंट्स करून घ्यायच्या आणि मग बॅड डेट्स आणि RDDच्या ॲडजस्टमेंट्स करायच्या आहेत. 8वा पॉईंट बघा. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स शुड बी गिवन इफेक्ट आफ्टर द ॲडजस्टमेंट फॉर बॅड अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स.
जर डिस्काउंट काढायला सांगितलं असेल डेटर्सवर तर आधी बॅड डेट्स काढायच्या, RDD काढायचा आणि मग आलेल्या अमाऊंटवर डिस्काउंट काढायचा आहे. येते लक्षात. तसंच क्रेडिटर्सचं पण आहे पहा. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स शुड बी इफेक्ट आफ्टर मेकिंग ऑल द ॲडजस्टमेंट्स कन्सर्निंग क्रेडिटर्स. आधी सर्व ॲडजस्टमेंट्स करायच्या आणि मग आलेल्या अमाऊंटवर काय काढायचं आहे, डिस्काउंट काढायचा आहे. हा क्रम लक्षात ठेवला तर अमाऊंटमध्ये चुका होत नाहीत. म्हणून त्यांनी ते उगीच दिलं नाही आहे. पांढऱ्याचं काळं करायला उगीच त्यांची शाई वायाला जायला म्हणून ते दिलेलं नाही आहे. तसा क्रम ठेवायचा आहे. म्हणून आपला प्रॉब्लेम बरोबर येण्यासाठी हे पॉईंट्स वाचणं गरजेचं आहे. 10th ॲडजस्टमेंट बघा, 10th पॉईंट बघा. हिडन or self-explanatory adjustments are to be given effect even if there is no special instructions is in the problem in this respect. Hidden adjustment असतातच त्याच्यासाठी की ह्याच्यावर ही ट्रीटमेंट करा, त्याच्यावरती ट्रीटमेंट करा असं सांगितलेलं नसतं. आपल्याला माहिती आहे ती हिडन ॲडजस्टमेंट आहे आणि आपल्याला त्याला 2 इफेक्ट द्यायचेच आहेत. मग ते असं क्लिअर कट सांगणार नाहीत की ही हिडन ॲडजस्टमेंट आहे ना, ह्याचे 2 इफेक्ट टाका तुम्ही, असं ते तुम्हाला सांगणार नाही. ते आपल्याला माहिती असलं पाहिजे आपण कसं सोडवायचं आहे ते, किंवा इफेक्ट कुठं जाणार आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. परत एकदा बघा. हिडन अँड सेल्फ एक्सप्लेनेटरी ॲडजस्टमेंट्स आर टू बी गिवन इफेक्ट इफ देअर इज नो स्पेशल इन्स्ट्रक्शन इन द प्रॉब्लेम इन धिस रिस्पेक्ट. 11th पॉईंट आहे, त्याला स्टार ए केले आणि त्याला अंडरलाईन केले कारण ते फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर्समध्ये येणार ऑब्जेक्टिव्हमध्ये, आणि हे गेल्या वर्षी पण आपण अंडरलाईन केलेलं होतं. क्लोजिंग स्टॉक शुड बी टेकन ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. क्लोजिंग स्टॉकमध्ये जर 2 अमाऊंट दिलेले असतील तर आपण कुठली घेणार आहोत, विच एव्हर इज लेस. मार्केट प्राईस आणि कॉस्ट प्राईस दिलेली असेल तर त्यापैकी जी कमी अमाऊंट आहे तीच आपण घेणार आहोत. 12th पॉईंट आहे पहा. इफ अ मॅनेजर or a partner is allowed commission at the certain percentage on net profit, such commission should be calculated in the following manner depending upon how the commission is quoted. एखाद्या पार्टनरला सर्टन कमिशन दिलेलं आहे तर ते कसं काउंट करायचं त्यांनी दिले पहा कॅल्क्युलेशन. इफ इट इज ऑन नेट प्रॉफिट बिफोर चार्जिंग सच कमिशन. नेट प्रॉफिटवर चार्ज करा म्हणले पण बिफोर चार्जिंग कमिशन, तर कॅल्क्युलेशन पहा. कमिशन अमाऊंट इज इक्वल टू रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट अपॉन 100. आणि इफ इट इज ऑन नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग, बिफोर आणि आफ्टरचा फरक आहे सो तिथे थोडासा बदल येतो पहा. आफ्टर चार्जिंग द कमिशन, कमिशन अमाऊंट इज इक्वल टू रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट अपॉन 100 प्लस रेट ऑफ कमिशन. जेव्हा आपण प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सोडवू तेव्हा हे बघूयात. आले लक्षात. त्याच्यानंतर 13 पॉईंट. वेन द डेट ऑफ ड्रॉइंग्स आर नॉट गिवन, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन ॲव्हरेज बेसिस फॉर द 6 month. आता हे बहुतेक सर्व मुलींना कळलेलं आहे की ड्रॉइंगची जर तारीख दिलेली नसेल तर तो कंपल्सरी आपण किती महिन्यासाठी घेणार आहोत, इट इज फॉर 6 months. ड्रॉइंग्स इज इंटू रेट अपॉन 100 इंटू 6 डिवायडेड बाय 12. हे पण लिहून ठेवा. हे कुठंतरी फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअरसाठी तुम्हाला येऊ शकतं. लास्ट वन आहे पहा. If a partner introduce capital in the middle of the accounting year, then interest on capital should be calculated on the proportionate time period only. This complication is not expected at your standard 12th level. बघा त्यांनी खाली कंसात म्हणलेलंच आहे, ही डिफिकल्टी लेवल आहे, ही पुढच्या अभ्यासासाठी आहे. त्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स त्यांनी फारसे वाढवलेले नाहीत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कधी जर मिडलला पार्टनरने ॲडिशनल कॅपिटल आणलं तर किती महिन्यासाठी घ्यायचा, तारीखच दिलेली नसेल तर थोडेसे कॉम्प्लिकेशन ते येऊ शकतात. मग प्रॉब्लेममध्ये जसं सॉल्युशनमध्ये दिलेलं आहे त्याचा रेफरन्स घेऊन आपण अनसॉल्व प्रॉब्लेम पण करूया.
पेज नंबर 23. Treatment of some important items appearing in the trial balance only. बऱ्याच वेळेला ट्रायल बॅलन्समध्ये एक आयटम्स असे असतात की त्याचं पोस्टिंग कुठं जातं ते लक्षात येत नाही. आउटस्टँडिंग रेंट दिलेलं असतं ट्रायल बॅलन्समध्ये. मग तुम्ही म्हणता की बाई तुम्ही एखाद्या ॲडजस्टमेंटमध्ये पण आउटस्टँडिंग रेंट विचारता, वर पण ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग रेंट लिहिलेलं आहे, तर मग त्याचं पोस्टिंग कुठे करायचं? गेल्या वर्षी एखाद दुसरा प्रॉब्लेम असा केलेला असावा, तुमच्या कितपत लक्षात आहे माहिती नाही. यावर्षी परत ते आहे, जेव्हा आपण ते सोडवू तेव्हा लक्षात येईल. ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट आयटम्स अपेअरिंग इन द ट्रायल बॅलन्स ओनली. एनी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले असतील तर तो कुठे जाणार आहे? लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. एनी प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेला असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर तो कुठे जाणार आहे? पहा, ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. एनी आउटस्टँडिंग इन्कम, ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, जर अगोदरच इन्कम आपल्याला मिळालेलं असेल तर लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. डेप्रिसिएशन, डेबिट साईड ऑफ P&L. लॉस ऑन सेल ऑफ एनी असेट, दॅट इज ऑल्सो डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर, डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. जनरल रिझर्व और रिझर्व फंड which is shown to the liability side. डिपॉझिट फ्रॉम द पब्लिककडनं काय डिपॉझिट घेतलं असेल आपण तर ते जाणार आहे लायबिलिटी साईड बॅलन्स शीट. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट. अर्थातच सस्पेन्स अकाउंट, आता हे थोडंसं नवीन आहे पहा यावर्षी, मला पण अजून प्रॉब्लेम्स माहिती नाही आहेत की सस्पेन्स अकाउंट त्यांनी यावर्षी का दिला आहे, पण दिला याचा अर्थ त्याच्याशी रिलेटेड एखादी ॲडजस्टमेंट असणारच आहे. जेव्हा येईल तेव्हा बघूया. सस्पेन्स अकाउंट, इफ इट इज ऑन डेबिट साईड शो द सेम फिगर ऑन द असेट साईड, अँड इफ इट इज ऑन क्रेडिट साईड शो द सेम फिगर ऑन द लायबिलिटी साईड. हे मला पण नवीन आहे, त्यामुळे जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा बघूयात. बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स, ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आले लक्षात? आणि स्टेप सॉल्विंग प्रॉब्लेम हे केलेलं आहे आपण, परत काही करण्याची गरज नाही. तरी देखील बघूयात काय स्टेप्स म्हणतात ते. स्टेप फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम. प्रिपेअर द नेसेसरी अकाउंट्स इन्क्लुडेड वर्किंग नोट्स. प्लेस सम मार्क्स ऑन द ट्रायल बॅलन्स आयटम्स फॉर एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल ॲडजस्टमेंट. आपण ॲडजस्टमेंटसाठी स्टार करून घेतो पहा. Go through the trial balance items and given only accounting effect sequentially. सरळ ओळीने टर्न बाय टर्न एक आयटमचं पोस्टिंग करतो आपण. गो थ्रू द ॲडजस्टमेंट अँड गिवन टू इफेक्ट्स. एखाद्या स्टार केलेला आयटम आला पोस्टिंगला तर लगेच त्याचे ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आपण देणार आहोत. क्लोज लेजर इन द वर्किंग नोट्स अँड एक्सेप्ट कॅपिटल. Find the gross profit, net profit, transfer to individual capital accounts. Find the closing balance in the capital and transfer to the balance sheet. आणि फायनली आपल्याला सेम अमाऊंट दोन्हीकडे मिळणाऱ्या बॅलन्स शीटमध्ये टॅली द बॅलन्स शीट. आले लक्षात? थेरीचे मला वाटते 7-8 व्हिडिओ झालेले आहेत पूर्वीनं प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर. 15 मिनिटाचे 20 मिनिटाचेच मी व्हिडिओ बनवलेले आहेत, फार बनवलेले नाही आहेत. तुम्ही ते परत बघा, मुद्दाम रेकॉर्डेड आहेत, तुम्ही एनी टाईम बघू शकता. तुम्हाला जेव्हा हवा आहे वेळ त्यावेळेस ते बघू शकता. कंटाळा करू नका, कारण आपणच आपले योद्धे व्हायचं आहे, आपणच आपला अभ्यास करायचा आहे. बाई आहेत पण बाई कडेला असणार आहेत, बाई काठावर असणार आहेत. पोहायचं तुम्हालाच आहे. मी कसं पोहायचं, काय पोहायचं हे सांगेन, पण करायचं आहे काम तुम्हालाच. आलं लक्षात? उद्यापासून आपण ॲक्च्युअली प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स घेणार आहोत. आत्तापर्यंतच्या झालेल्या भागात कोणाला काही शंका असेल तर मला जरूर विचारा. धन्यवाद.